राज्य चषक फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळाने 3-1 गोलने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा पराभव करत उपांत्य फेरीत केला प्रवेश. चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. श्री शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू संकेत नितीन साळुखेनं केली स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात झाला. पूर्वार्ध सामन्याच्या 6व्या मिनिटाला हर्ष जरगच्या पासवर संकेत साळुखेने गोल करत श्री शिवाजी संघास 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 27व्या मिनिटाला श्री शिवाजी मंडळाच्या इंद्रजित चौगलेच्या पासवर संकेत साळुखेने हेडद्वारे गोल करत श्री शिवाजी संघाने 2-0 गोलची आघाडी घेतली. त्यानंतर प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 31व्या मिनिटाला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या केवल कांबळेच्या पासवर सुजित एसने गोल करत प्रॅक्टिस संघाने 1 गोलनी आघाडी कमी केली. मध्यांतरापर्यंत सामना श्री शिवाजी संघ 2-1 आघाडीवर राहिला. उत्तरार्धात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून गोलची आघाडी वाढवण्यासाठी जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 66व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या संकेत नितीन साळुखेने गोल करत स्पर्धेतील पहिली हॅट्रिक केली. श्री शिवाजी मंडळाने 3-1 गोलने आघाडी घेतली. संपूर्ण वेळ प्रॅक्टिस फुटबॉल क्लबला गोलची आघाडी वाढवता न आल्याने हा सामना श्री शिवाजी तरुण मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर 3-1 गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाजी संघाकडून यश जांभळे, संकेत जरग, दर्शन पाटील, इंद्रजित चौगले यांनी तर प्रॅक्टिस संघाकडून अजिंक्य नलवडे, सूरज जाधव, सचिन गायकवाड, साहिल डाकवे, सुजित एस यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.